खेड भैरव गावातील पारंपरिक रस्ता बंद, ग्रामस्थांच्या शेती व दैनंदिन जीवनावर परिणाम। 15 जूनला नगर नाशिक सीमारेषेवर रास्ता रोकोचा इशारा, अखिल भारतीय आदिवासी संघटनेचा प्रशासनाला अल्टिमेटम। इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव गावातील पूर्वापार वापरात असलेला पारंपरिक सार्वजनिक रस्ता काही श्रीमंत शेतकऱ्यांनी बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या रस्त्यामुळे गावकऱ्यांची शेती, दैनंदिन कामे तसेच शेतीसाठी आवश्यक अवजारे व साहित्य ने-आण करण्याचे काम पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गट क्रमांक 234 मधून जाणारा हा पारंपरिक रस्ता संबंधित शेतकऱ्यांनी पुन्हा शेती करून अडवला आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे कठीण झाले असून शेतीची कामे रखडली आहेत। या प्रकरणी प्रशासनाकडे वारंवार निवेदने व पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या संदर्भात अखिल भारतीय आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दी.ना. उघाडे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की रस्ता तात्काळ खुला करण्यात आला नाही तर सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी नगर नाशिक बाँड्रीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही त्यांनी दिला। या बैठकीस व आंदोलनाच्या वेळी बाळू मोरे, बळीराम ठाकरे, राजाराम मठाके, कृष्णा जोगरे, अभिमन्यू मुरलीधर पवार, लक्ष्मण बल्लाळ, प्रल्हाद गोपाळ बल्लाळ, बाबू बल्लाळ, सुनीता बल्लाळ, लता बल्लाळ, अंबिका बल्लाळ, गंगू बल्लाळ, बारको बल्लाळ, बशीर मनियार, वाघोबा बल्लाळ, सुशीलाबाई बल्लाळ, मीनाबाई बल्लाळ, पुष्पा बल्लाळ, महेंद्र बल्लाळ, सविता बल्लाळ, सिंधुबाई बल्लाळ, सुखदेव वाजे, रोहिदास वाजे, मनीषा बल्लाळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्ता खुला करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा निर्धार व्यक्त केला आहे। एमजी न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक। खेड, मुक्काम पोस्ट खेड, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। आमची अशी विनंती आहे का शासनाला का आमची जमीन गेल्या वर्षापासून पडीत राहिली, त्याच्यामुळं आम्हाला शासनाने ना आम्हाला जमिनीला रस्ता मोकळा करून देणे आणि आम्ही जमीन पिकवणे हे आमची विनंती शासनाकडे आहे। तेवढे आमची कृपया करून आम्हाला रस्ता मोकळा करून देणे, शासनाला हे सांगणे। आमचा जो पूर्वीचा रस्ता आहे ना तो शासनाने आम्हाला खुला करून देणे ही आमची विनंती आहे।